नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 2 जून 2026 रोजी नुकतीच या ठिकाणी कर्जमाफी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. परंतु या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहे याची सखोल माहिती असणारा हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनामधील एकही शंका या ठिकाणी राहणार नाही. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण शेतकरी संबंधित मी व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो. चला तर मग मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 हा जी आर कधी निघाला होता तो 2 जून 2026 रोजी हा जी आर निघाला होता. हा जी आर 7 पानाचा असून या 7ही पानांचं विश्लेषण करणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आज आपण फक्त एकच पॉइंट या ठिकाणी पाहणार आहोत की कर्जमुक्तीसाठी किंवा कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत. हा या ठिकाणी छोटेखानी व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. चला तर आपण थेट त्या पॉइंटवर जाऊया. या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांनो, या जी आर मधील तिसरा मुद्दा, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र नाहीत म्हणजे या व्यक्तींना कर्जमाफी मिळणार नाही. तर ते कोणते व्यक्ती आहेत? चला तर आपण खाली बघूया. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री म्हणजेच सध्या चालू असलेले मंत्री किंवा याच्या अगोदरचे माजी मंत्री असतील ते मंत्री, त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य म्हणजेच सध्याचे आजी चालू असलेले खासदार, लोकसभेचा खासदार असतील किंवा राज्यसभेचे, किंवा माजी लोकसभेचे खासदार असतील किंवा राज्यसभेचे खासदार जे अगोदर होऊन गेलेत ते खासदार, त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व विधानसभा व विधान परिषद सदस्य म्हणजे सध्याचे चालू असलेले आमदार, त्याचबरोबर माजी आमदार, तसेच विधान परिषदेचे सुद्धा चालू असलेले आमदार तसेच माजी आमदार, त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक यांना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी लागू नाही. हा झाला एक पॉइंट. अतिशय बारकाईने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहूया दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी बघा, दुसरा मुद्दा, केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी म्हणजे केंद्रामध्ये जे काही काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील, त्याचबरोबर राज्य शासनामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांचे एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000, किती एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती, ज्यांचं वेतन 25,000पेक्षा जास्त आहे आणि ते शेती करतात, त्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी कर्ज उचललेलं आहे, पीक कर्ज उचललेलं आहे, तरीही त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्याचबरोबर आपण या ठिकाणी तिसरा मुद्दा बघूया. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच त्यामध्ये महावितरण असेल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC असेल, ST महामंडळ असेल व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती, मग त्यामध्ये MSCB असेल, त्याचबरोबर MIDC असेल, ST महामंडळ असेल आणि अनुदानित संस्था असतील, यांचे सुद्धा अधिकारी कर्मचारी यांच्या सुद्धा पेमेंट 25,000च्या जर वर असेल आणि त्यांनी पीक कर्ज काढलेलं असेल तर त्या सुद्धा लोकांना या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही, म्हणजे ते या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत, ते अपात्र आहेत. त्याचबरोबर तिसरं या ठिकाणी बघूया, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्त्रोतापासून आयकर भरणाऱ्या व्यक्ती म्हणजेच शेतीबाह्य उत्पन्न जे काही असेल म्हणजे शेती सोडून बाकीचं जे काही उत्पन्न असेल आणि त्या उत्पन्नातून ते जर आयकर भरत असतील, IT रिटर्न्स भरत असतील तर त्या व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही, ते या कर्जमाफीसाठी अपात्र आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पाचवा मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. बघू शकता, निवृत्ती वेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी रिटायर झालेले सुद्धा काही व्यक्ती असतील आणि त्यांनी पीक कर्ज घेतलं असेल, परंतु त्यांचं जर मासिक वेतन 25,000च्या वर असेल तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी मिळणार नाही, ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. फक्त या ठिकाणी माजी सैनिक वगळून या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजेच माजी सैनिक जर असतील आणि त्यांचं वेतन 25,000च्या जर वर असेल तरीही ते कर्जमाफीसाठी पात्र आहेत. फक्त या ठिकाणी माजी सैनिकासाठी सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर खाली बघूया आपण सहावा मुद्दा, हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व सहकारी दुग्ध संघ या संस्थांचे पदाधिकारी
मग त्याच्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संचालक मंडळ असेल, मग अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याच्या हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र नाहीत. म्हणजेच या ठिकाणी हा इथपर्यंतच मुद्दा पहा तुम्ही. या ठिकाणी मग कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, सहकारी बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, सहकारी दूध संघ याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी सगळे या योजनेसाठी अपात्र आहेत. ज्यांचं वेतन 25,000च्या वर असल्यामुळे ते अपात्र आहेत. फक्त या ठिकाणी कोण अपात्र नाही तर तथापि सहकारी साखर कारखान्याच्या हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र नाहीत. म्हणजे काही हंगामी कामगार असतात जे सहकारी साखर कारखान्यावर असतात, ते फक्त या योजनेसाठी अपात्र नाहीत. त्यांनी कर्ज काढला असेल तर त्यांना पात्र या ठिकाणी करण्यात येईल. परंतु वरचे या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत मी जे काही वाचलेले मुद्दे आहेत ते मुद्दे 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंतचे मुद्दे जे आहेत तुम्ही अतिशय बारकाईने समजून घेतले. त्या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, कोण कोण अपात्र आहे, मी अतिशय बारकाईने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुमच्या आता मनातील शंका गेलेली असेल की आता आपण हे जे काही 6 मुद्दे घेतले, या मुद्द्या जर आपण बसत नसल तर आपण या योजनेसाठी पात्र आहोत, आणि या मुद्द्यात आपण जर बसत असाल तर आपण या कर्जमाफीसाठी अपात्र आहोत, हे समजून या ठिकाणी घेण्याची आज गरज आहे. चला तर मित्रांनो, हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ की कर्जमाफीसाठी पात्र कोण आणि अपात्र कोण आहे. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत, मित्रमंडळीपर्यंत पाठवा. चला तर मग भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.